नमस्कार शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी। अपडेट आहे खरीप पीक विमा 2025 संदर्भात। आतुरतेने राज्यभरातील शेतकरी याच्या हप्त्याची वाट पाहत होते। मात्र पहिले इन्स्टॉलमेंट जेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यात जाहीर झाली तरी राज्यातील खूप सारे शेतकरी मध्ये नाराज झाले, कारण की पहिला इन्स्टॉलमेंट खरं तर खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला। काही जिल्ह्यात तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमासुद्धा झालेला नाही आहे। तर या अनुषंगाने काल झालेल्या आढावा बैठकमध्ये महाराष्ट्राचे कृषी मंत्री श्री दत्तात्रय भरणे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पीक विमा कंपन्यांचे काही हेड यांच्याशी झालेल्या मीटिंगमध्ये काही नवीन डेटाबेस समोर करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये नवीन जिल्ह्यांची माहिती आपल्याकडे समोर आलेली आहे, शेतकऱ्यांची नवीन माहिती आली आहे, कोणते शेतकरी पात्र अपात्रचे नवीन निकष यामध्ये जाहीर करण्यात आलेले आहेत। सोबतच तुम्हाला NDRFच्या निकषानुसार किती रक्कम आता मिळणार आहे मित्रांनो, सर्व माहिती आपल्याकडे आलेली आहे। आता येणारा हा दुसरा टप्पा आणि पहिला टप्पा ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिला टप्पा जाहीर होणार आहे, आणि ज्यांना पहिला मिळाला अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुसरा टप्पा जाहीर होणार आहे। या अंतर्गत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असो किंवा विदर्भ असो किंवा कोकणातील बरेचसे जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे। तुम्हाला मी जिल्ह्यावाईज सर्व रक्कम सांगतो, सोबतच याची येणारा दुसरा हप्ता आणि पहिला हप्ता ज्यांना मिळाला नाही अशी रक्कम तुमच्या खात्यात कधी जाहीर होणार आहे सर्व माहिती सांगणार आहोत। तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा, कारण की अपडेट तुम्हाला सर्वप्रथम याच चॅनलवरती पाहायला मिळतात। तर मराठवाड्यामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 8 जिल्हे घेण्यात आलेले आहेत मित्रांनो। 8 जिल्ह्यामध्ये जर मेनली पाहण्यात आलं तर हिंगोली आहे, नांदेड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगरसारखा जिल्हासुद्धा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। बीड, जालना, परभणी, लातूर आणि बीडचे काही भाग आहेत की जे या मराठवाड्यातील 8 जिल्ह्यामध्ये समावेश करण्यात येत आहेत। तर यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या इन्स्टॉलमेंटमध्ये हिंगोली, नांदेड आणि बीड आणि परभणी, लातूरसारख्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा हा जमा करण्यात आलेला होता। म्हणजे पहिलेच इन्स्टॉलमेंट हे सांगितलेले जिल्हे म्हणजे हिंगोली, नांदेड, बीड, परभणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना याचा लाभ झालेला होता। मात्र तरी या जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना जर याचा लाभ झालेला नसेल तर तुम्हाला येणाऱ्या दुसऱ्या इन्स्टॉलमेंटमध्ये याचा लाभ होणार आहे। धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि लातूरसारख्या भागामध्ये, लातूर, परभणीसारख्या भागामध्ये दुसरी इन्स्टॉलमेंट मोठ्या प्रमाणामध्ये जमा होणार आहे, कारण की या भागामध्ये पहिली इन्स्टॉलमेंट बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही। असं नाही की पूर्णतः जमा झालेली नाही, खूप जणांना मिळाली, मात्र खूप सारे महसूल मंडळ वगळण्यात आलेले होते आणि जे महसूल मंडळमध्ये शेतकऱ्याचे कॅल्क्युलेशन 0 दाखवत आहे ती सुद्धा आता पात्र करून पुढे ढकलण्यात येणार आहे। तर मराठवाड्याचं जर पाहिलं आलं तर एवढं होतं, ज्यामध्ये मराठवाड्यासाठी फक्त मराठवाड्यासाठी 169 कोटी रुपयाचा निधी हा पहिल्या टप्प्यामध्ये जाहीर करण्यात आलेला होता। खासकर हिंगोली, नांदेड, बीड असेल किंवा छत्रपती संभाजीनगरसारख्या भागामध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये जाहीर करण्यात आलेला होता। यामध्ये सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी, कांद्यासारखे पिकं येतात, ज्याचा जो दुसरा टप्पा आणि पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात येणार आहे। यामध्ये कापूस आणि तुराचा उल्लेख सध्या तरी करण्यात आलेला नाही आहे, लवकरच 1-2 आठवड्यामध्ये याचा उल्लेखसुद्धा या पीक विम्यामध्ये करण्यात येणार आहे। विदर्भात जर पाहिलं तर 11 जिल्हे यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत। अकोला आहे, अमरावती आहे, वाशिम आहे, बुलढाणा आहे, यवतमाळ आहे। तर हे पूर्व विदर्भाचे जिल्हे जे मी तुम्हाला सांगितले, यामध्ये अकोला आणि अमरावती या 2 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनचं नुकसान झालेलं होतं। जवळपास 75 ते 70 प्रमाणामध्ये नुकसान या ठिकाणी नोंदवण्यात आलेलं आहे। तर या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जाहीर करण्यात आलेलं आहे। पहिल्या टप्प्यामध्ये बरेचसे महसूल मंडळं विदर्भातले वगळण्यात आलेले होते, मात्र ते आता आढावा बैठक झाल्यानंतर पुन्हा 0 कॅल्क्युलेशनवाले सुद्धा पात्र होऊ शकतात। त्याचं 1 ते 2 हप्त्यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन समजून जाणार आहे। दुसरा टप्पा तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यात जाहीर होणार आहे। यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात पाहिलं तर सर्वात जास्त दुसऱ्या टप्प्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पीक विमा हा जमा करण्यात येणार आहे, आणि या अगोदर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 5,84,00,000 रुपयाचा निधी हा अगोदर पहिल्या टप्प्यात जाहीर करण्यात आलेला होता। सोबत जर पाहण्यात आलं तर वाशिम जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 2 कोटी रुपये जाहीर करण्यात आले, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वात जास्त पैसा म्हणजे जो निधी आहे तो वाशिममध्ये सुद्धा जाहीर होणार आहे, आणि तो लवकरच जाहीर होणार आहे। यवतमाळ जिल्ह्याची गोष्ट पाहिली तर या जिल्ह्यामध्ये अजूनही 1 रुपया हे कोणाच्या खात्यात जमा झालेला नाही आहे, 0 सन्नाटा, कारण की या जिल्ह्याचं कॅल्क्युलेशन आहे ना ते अजूनही कॅल्क्युलेट करण्यात येत आहे। तुमचं जर तुम्ही स्टेटस चेक केला नसेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर जाऊन मी तुम्हाला एक नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तो नंबर तुम्ही व्हॉट्सअपवर टाकू शकता आणि त्या ठिकाणी तुमचं खरीप हंगाम 2025चा स्टेटस चेक करा की तुमचा कॅल्क्युलेशन कोण्या स्थितीमध्ये आहे, तो तुम्ही चेक करा। त्या ठिकाणी तुम्हाला 0 दाखवत असेल तर तुमचाही जिल्हा यामधून म्हणजे वगळण्यात नाही आलेला, किंवा या ठिकाणी आढावा बैठक झाल्यानंतर तुम्हाला या संदर्भाचे अपडेट मिळणार आहे। तर अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन आपल्या जिल्ह्याची माहिती आपल्यासमोर आलेली होती। तर तुम्हाला या संदर्भात काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, आणि काही जर अडचण नसेल तर आपल्याला तुम्ही इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकता, माझी ID तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे।
तर भेटूया आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.